जात पात गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता केलेली मानवी सेवा ही सर्वोच्च सेवा आहे. ही सेवा भगवंताला विशेष प्रिय आहे. सामुदायिक ऐक्य, सामुदायिक सहजीवन आणि सामाजिक बांधिलकी जपताना सेवा मार्गाच्या 18 विभागाच्या माध्यमातून धर्म, राष्ट्र आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सेवेकरांनी निरंतर कार्य करावे. मूल्यसंस्कार विभागाच्या माध्यमातून घरोघरी पुंडलिक घडावे, श्रावणबाळ निर्माण व्हावे ही काळाची गरज आहे. त्याकरता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एकत्र यावे. मूल्यसंस्कार विभागाचे कार्य अधिकाधिक व्यापक झाले पाहिजे. निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी काही पथ्य पाडावीत. लवकरच सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलची उभारणी होत आहे. या पवित्र कार्यात सर्वांनी तनमन धनाने योगदान द्यावे. हुंडा न घेता रुसवे, फुगवे, मानसन्मान यांना तिलांजली देत अल्प खर्चात साखरपुड्यात विवाह केले तर विवाह कायमस्वरूपी टिकतात आणि सेवा मार्गाच्या विवाह संस्कार विभागाचे कार्य गावागावात पोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. आज मानवी समस्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे देश विदेशात प्रश्नोत्तर सेवा करणे आवश्यक आहे. ही सेवा विनामूल्य घेतली जाते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री क्षेत्र गिरनार अशी भव्य रथयात्रा सुरू झालेली आहे. ही यात्रा 6 महिने सुरू राहणार असून संपूर्ण गुजरातच्या कानाकोपऱ्यात ही यात्रा पोचणार आहे. श्री दत्तात्रय महाराज यांची राजधानी वाडी औदुंबर असून वर्षातून एकदा तरी सेवेकरांनी वाडीला जावे. तिथे आपली हक्काची ओसरी आहे. सेवा मार्गाच्या सर्व दत्तपीठांमध्ये आजही 24 तास अन्नदानाची सेवा सुरू असते. या सेवेत सेवेकरांनी अवश्य योगदान द्यावे. सेवा मार्गात झाशीच्या राणीची भूमिका घेऊन महिलांनी झोकून देऊन कार्य करावे. तसेच गरजू, पीडित, बाधित, अज्ञानी लोकांपर्यंत स्वामी कार्य पोचवावे. सेवा मार्गातर्फे गंगाद्वार ते रामकुंडापर्यंत स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे गड किल्ल्यांची साफसफाई केली जाते. हे पुण्यदायी कार्य आहे आणि या अभियानात समाजातील इतर घटकांनीही अवश्यपणे सहभाग घ्यावा. मासिक महासत्संगानंतर दुसऱ्या दिवशी मानसशास्त्र, अंकशास्त्र, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, प्रश्न उत्तर यात्रेकरांनी याचा लाभ घेऊन परिपूर्ण बनावे. जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराज यांची झोळी भक्तांची दुःख स्वीकारण्यासाठी आहे. जनतेचे दुःख, त्यांचे प्रश्न, समस्या हे सारे दत्त महाराज झोळीत घेतात आणि आपल्या भक्तांना कृपावंत करतात. सेवा मार्गातून राष्ट्र आणि समाज कल्याणासाठी कार्य करताना समाजातील सर्व घटकांशी मैत्री करून बुद्धिवंतांचा वापर देशसेवेसाठी आणि गरिबांच्या सेवेसाठी केला जावा. सेवा मार्गाच्या कायदेशीर विभाग कायद्याचे ज्ञान आणि सल्ला देण्यासाठी आहे. सेवा मार्गाचे काही प्रश्न असतील त्याकरता त्या विभागातून मार्गदर्शन केले जाते. कायद्याच्या विभागातून जनतेची सेवा करता येईल का या दृष्टीनेही विचार केला पाहिजे. श्रीयंत्राच्या सेवेने आर्थिक सुबद्धता येते तर रुद्रयंत्राच्या सेवेने निरामय आरोग्याची प्राप्ती होते. ही यंत्र गुरुपीठातून सिद्ध केलेली असावीत आणि ती आपल्या घरी स्थापन आपण करावी.